आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हा तुझं नाव काय? माझं नाव मटका. तुझं बाळा? मी पॉलिश. पॉलिश. तुझं? मी चिंदी. बालुदा. फटाका. बुंदी. तुझं? दसरा. तुझं बाळा? तुझं? फाटक्या. तुझं चिमणी? पतंग. तुझं? चला बाळांनो चला मग. कसली सॉलिड नाव आहे एकेकाची. चला मुलांनो या. सर सगळी प्रोसिजर झाली फक्त एक सही इथं करते. हा थँक्यू. तुम्ही एवढ्या शॉर्ट नोटीसवर या सगळ्या मुलांचं ऍडमिशन करून घेतलं. अहो अशा मुलांसाठीच तर हे आश्रम आहे आणि त्यांना घर मिळालं हे महत्वाचं. या मुलांचा जो काही खर्च असेल तो मी करेन. तुम्ही मला कळवत जा. हो सर. एक सांगू, तुमच्यासारखे माणसं जरी जगात असतील तर कोणीच निराधार असणार नाही. तुम्ही खरंच देव माणूस आहात. मी काही विशेष नाही करत आहे. माझ्याकडे जेवढं आहे त्यातलं थोडंसं देतो. तुम्ही फक्त या मुलांची काळजी घ्या कारण आता हे बिट्टीचे मित्र झाले. येस हो सर. या. मुलांनो बरं मुलांनो आता तुम्ही इथेच राहायचं. इथे तुम्हाला छान शिक्षण मिळणार, जेवण मिळणार, कसलीच काळजी करायची नाही. बरं मुळात त्या गुंडांना मुळीच घाबरायचं नाही. जर ते गुंड तुम्हाला पुन्हा त्रास द्यायला आले तर मी आहे ना त्यांच्याबरोबर फायटिंग करायला. आम्हाला घर मिळालं. आता आम्ही इथं रोज जेवणार. थँक्यू बिल्टी. थँक्यू बिल्टीची आई. मला आजपासून तुम्ही गौरी मावशी म्हणा. म्हणजे तू आमची मावशी? हो. थँक्यू गौरी मावशी. ए बच्चा पार्टी. मुलांनो लाडू खाऊन झाले, धम्मक लाडू पण देऊन झाले, पण केक तर राहिला. अरे आपल्या बिट्टीचा बर्थडे आणि केक नाही असं कसं चालेल. चलो केक कट करूया. अरे तुम्ही दोघं तिकडे काय करताय? इकडे या ना. रुद्र ये ना इकडे. राहू दे. अरे ये रे लवकर. गौरीजी या ना. या बिट्टीचा बर्थडे. या गौरीजी या ना. या पुढे या. आई तू पण. नाही आई धर ना.
चुकीची सॉरी. बिट्टी, ओ रे रा रे रा रे रे रा रे रे रा रे रे रा रा रे रा रे रा रे रे रा रे रे रा रे रे रा रे रा रे रे रा रे रे रा. मी केक कापून आणते. गौरी मावशी, बिट्टीची आई, मग तुम्ही कोण? क्या बात आहे, काय प्रश्न विचारलाय, एक नंबर. दे रे उत्तर. ते मी ठीक आहे, मीच सांगतो बरं का मुलांनो. जर आज सगळं मनासारखं जुळून आलं तर यांना तुम्ही बिट्टीचे बाबा म्हणू शकता. बिट्टीची आई, हे बिट्टीचे बाबा, हे 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 बिट्टीची आई, हे बिट्टीचे बाबा. हे बिट्टीची आई, हे बिट्टीचे बाबा. म्हणजे रुद्र सरांचं माझ्यावर म्हणजे मला रुद्र सरांबद्दल जे वाटतं तेच त्यांनाही. तू इथं कशाला घेऊन आली मला? चांगली गौरी तिथं हाताला लागली होती, तिला घेऊन येणारच होतो, तेवढ्यात तू आली आणि सगळा घोळ घातली. मी घोळ घातला? नाहीतर काय. काय सुरू होतं तुझं तिथं? हा, काय कौतुक, काय गालगुच्चे, काय याच्यासाठी आलो का आपण इथं? आणि ती कडेवर घेऊन मिरवत होती ती पोरगी कोण होती? स्वतः काही चांगलं करायचं नाही आणि दुसरा करतो तर त्याला करू द्यायचं नाही. नाही चालत ना तुमचं डोकं, मग कशाला मेहनत घेता? आता मी काय सांगते ते नीट ऐका. इथून पुढे मी जे म्हणेल तसंच करायचं. मग याच्या आधी काय करत होतो? गप्प बसाव तुम्ही. मी नसते तर इथपर्यंत आला असतात का तुम्ही? हा, त्या गौरीला कशासाठी वाढवलंय मी? कशासाठी? ती मोठी झाल्यावर आपल्याला पैसे मिळवून देईल म्हणून. आपण तिच्यासाठी जे केलंय ना त्याची फळं खायची वेळ आली आता. आता आपण रोज फळं खायची. म्हणजे नेमकं काय करायचं? कसे हो तुम्ही? सगळं सांगावं लागतं तुम्हाला. मला सगळं कळलंय आणि तुम्हाला पण कळलं ना की मग तुमच्या लक्षात येईल मी काय म्हणते ते. आता आपली चांदी चांदी आहे. म्हणजे तुला काय कळलं ती तरी नीट सांग. मगाशी मी इथे आले ना तेव्हा
ही गौरी त्या पोरांच्या घोळक्यात होती आणि मगाशी मी तिला कडेवर घेऊन आली ना, ती पोरगी केक कापत होती. तिच्या एका बाजूला गौरी आणि दुसऱ्या बाजूला तो जो होता ना, तो मुलगा होता. आणि गौरी आणि तो मुलगा मिळून त्या पोरीला केक भरवत होते. हो, पण यात आपली चांदी कशी? हो, गौरी जेव्हा केक घेऊन आत आली ना, तेव्हा ती बाहेर भिकारी पोरं ओरडत होती, काय ते ईस्ट वेस्ट आणि त्या पोरीचे आई बाबा बेस्ट. तुम्हाला सांगते, तो जो आत होता ना, तोच त्या पोरीचा बाप आहे. बघितलं ना किचन मध्ये कसा मागे मागे होता गौरीच्या. हो, पण यात आपली चांदी कशी? माणसाचं डोकं आहे का रिकामं खोकं? नाही ना घुसलं काही डोक्यात? वाटलंच मला. अगं मग तू सांग ना नीट. अहो, आपल्या गौरीच्या गळ्यातलं मंगळसूत्र बघितलं नाही का तुम्ही? बहुतेक आपल्या गौरीनं त्या माणसाशी लग्न केलंय, कारण त्याची बायको गेली असेल वरती. पण तुला कसं माहित? उघड उघड दिसतंय ना. त्याची पहिली बायको मेली असणार आणि त्या पोरीला सांभाळण्यासाठी त्याने आपल्या गौरीशी दुसरं लग्न केलं असणार. नाहीतर कोण करेल ह्या अडाणी आणि गावंढळ मुलीशी लग्न? मग बोडून टाकू लग्न. आत्ताच जाऊन झापतो त्याला आणि सांगतो की खनके पाटलाशी गौरीचं लग्न ठरलंय म्हणून. चल तू चल. थांबा जरा, डोकं फिरलंय का तुमचं? त्या पोराकडे पाहिलं का तुम्ही? चांगला मालदार दिसतोय. हे कसं कळलं तुला? आणि मुळात तिच्याशी तो मालदार मुलगा लग्न का करेल? अहो, जरा डोकं चालवावं. बाहेर ती आलेली सगळी भिकारी पोरं, त्यांचा सगळा खर्च त्या पोरानेच तर केला. पैसा असल्याशिवाय कोणी करेल का असं? त्या मुलांचा जो काही खर्च असेल तो मी करेन. आता आलं लक्षात? हा, कळतंय मला. पण त्या खनके पाटलाचं काय करणार? त्याला माराव गोळी. त्याला काय गोळी मारणार? तोच आपल्याला मारेल. असं काही होणार नाही. त्या खनके पाटलाच्या तावडीत आपण सापडलं ना की त्याला सांगू, तू आणि गौरी काय ते बघून घ्या. आता आज जो आहे ना, तोच आपला जावई. देखणा पण आहे आणि श्रीमंत पण. आयुष्यभराची सोय झाली आहे. कसली सोय? गौरी काय पहिली बायको का त्याची? अहो, गौरी दुसरी बायको असू दे नाही तर तिसरी बायको असू दे, आपल्याला काय करायचंय? ती त्याच्याच घरात राहत असणार ना. आपल्या हातात लक्ष्मी येणार. खनके पाटील एकदाच काय तो पैसे देणार होता, तर इथे आपल्याला रोज सोन्याचा अंड मिळणार आहे. कळलं का? हा, म्हणजे अशी आपली चांदी होणार. हा, आता आलं तुमच्या लक्षात मी काय म्हणत होते ते. आता मी महाराणीसारखी राहणार. 3-4 नोकर असे कामाला ठेवणार. तुझे मामा मामी कसे काय आलेत? काय माहिती, मलाही काही कळत नाही. आई, आता ते तुला त्रास देणार. ते तुला जबरदस्तीने घेऊन गेले तर? कोण घेऊन जाणार कोणाला? बिट्टी राडा झालाय का मला सांगा? हा, त्याला गवट्यातून त्याला चम्मन गोटाच करतो. ते बघा, तुम्हाला सगळ्यांना ते दिसतायत ना तिकडचे?
मग आता ते माझ्या आईपासून मला तोडतील, आईला ते घेऊन जातील. आता बिट्टी टेन्शन घ्यायचं नाही हो. ए चला रे आपण त्यांना बुक्का मारू. कल्लू शेठच्या माणसांना कसं मातीत लोळवलं तसं मातीत लोळू. चला. थांबा, असं नसतं कोणाला मारायचं. पण ते दुश्मन आहे ना. तरी नाही, त्यांनी आपल्याला त्रास दिला म्हणून आपणही त्यांना त्रास दिला, तर मग आपल्यात आणि त्यांच्यात काय फरक आहे? अजिबात कोणाला मारायचं नाही आणि मोठ्या माणसांवर तर अजिबात हात उचलायचं नाही. आलं का लक्षात? गौरी जरा येतेस का? इथंच बाजूला. ही एवढी भडकलीत का? मामा, मला तुमच्याशी थोडं बोलायचंय. आता काही बोलू नकोस, मला सगळं कळलंय. आणि हे बघ, जे झालं ते झालं. नाही मामा, पण तुला जसं वाटतंय तसं नाहीये. अरे वा वा, किती गोड मुलगी आहे. हा, छान आहे हा नाकी डोळी. काय नाव आहे बाळा तुझं? बिट्टी. अरे वा, मग तू काय म्हणतेस हिला, आई की मम्मी? आई. वा वा वा, छान वाटलं तुम्हाला भेटून. हा गौरी, मामी तुझी बाहेर वाट बघते. चला आपण बाहेर जाऊ. चला आजीकडे जाऊ. हा चंदू चंदू, अरे मला खायला काहीतरी आण ना, नाहीतर जेवायला वाढ ना. अरे पोटातल्या कावळ्यांनी ना नको केलंय. अहो असं काय बोलतायत? आधी सांगायचं ना, मी वाढलं असतं की. ठीक आहे, अजून देऊ? जेवा लवकर, नाहीतर शुगर कमी होईल. तुम्हाला पण. रेवती, अगं असं समोरचं ताट उचलू नये. खूप भूक लागली आहे ग मला. दे ना ग रेवती. रेवती दे ना ग, आता भूक सहन होत नाहीये. भूक सहन होत नाहीये? मलाही तुझा काम चुकारपणा सहन होत. काय सांगितलं होतं ग मी तुला? एक काम सांगितलं होतं, त्या मुलावर लक्ष ठेवायचं. हे जमलं नाही तुला? हे बरं जमतं. रेवती रेवती दे ना. आई, तुला चांगलं माहितीये, जे लोक माझ्या कामाचे असतात ना त्यांनाच पोचते मी. आई खाऊ लोकांना नाही, कळलं? रेवती रेवती, अगं आईशी बोलतेय तू. आई आई म्हणून नाही ठेवलंय मी तुला इथे. माझे काम करतेस ना म्हणून सहन करतेय तुला. तुझ्या एखाद्या चुकीमुळे माझ्या हाताला आलेलं सगळं जाणार असेल ना, तर पोटात अन्नाचा कणी जाऊ देणार नाही मी तुझ्या. हाल हाल करेल तुझे. रेवती रेवती, अगं दे ना ग खायला. भूक नाही ग सहन होते. तेवढ्या वेळेस मला माफ कर, चूक झाली माझ्याकडनं, पुन्हा नाही होणार. भूक लागली तुला?
हा कर. रेवती नाही आता नाही मस्करी कर, हा? भूक लागली आईला. हे घ्या कर. रेवती नाक जरी घासलंस ना माझ्या पायावर तरी खायला देणार नाहीये मी तुला. सिग्नलवर माझ्यासोबत काय झालं माहितीये तुला? काय झालं? काय झालं म्हणून मलाच विचारते? टाळकीत घालू का तुझ्या? टाळकीत घालू? आधीच त्या गौरीने नको नकोस करून ठेवलंय मला. आई तिचं जिनं हराम केलं ना तर नाव रेवती सांगणार नाही. चंद्या, ए चंद्या, ताट चल कचऱ्यात पे, नाही तर कुत्र्याला खाऊ घाल. काय झालं, आवडलं नाही का? चल चंदू जा. बाहेर कुत्र्याला खाऊ घाल पण तुला देणार. आलं लक्षात? मी जर त्या चंद्याला ताट मागितलंस तर गळाच कापेल तुझा. बघतेच आता हिच्याकडे. गौरीजी, अहो घर बघताय ना? आता आलं का लक्षात मी काय म्हणत होते ते? गौरीने तर चांगलाच डल्ला मारलाय. लॉटरीच लागली तिची. कितीच असेल हे घर? अगं नको मोजूस, तेवढं गणित नाही शिकली तू. याचा हिशोब पण आपल्याला नाही जमणार. सोड, आपल्याच्यानं नाही जमणार. अहो हे तुमचं घर आहे? घर नाही बंगला आहे. त्याला बंगला म्हणतात, घर नाही म्हणत. आई चल. रुद्र
बाळा, आपल्याला कितीही दया वाटली तरी घराचा आश्रम नाही ना करू शकत आपण. असं रस्त्यावरच्या कुणालाही घरी घेऊन येणार आहेस का तू आता? कोण आहे ते? तुम्ही काळजी नका करू मिसेस पैठणकर. गौरीजींचे मामा मामी आहेत. रुद्रा, काय रे? चल जरा. रुद्र, मी तर काळजी करणारच ना. आपण काय म्हणाला रुद्र? गौरीचे मामा मामी. मला वाटलं होतं आजचा दिवसच वाईट आहे, पण शिकार आपणहून माझ्यापर्यंत पोहोचेल हे वाटलं नव्हतं. बरोबर आहे म्हणा, भाचीच्या लग्नात आता मामा मामीचा आशीर्वाद तर हवाच. श्रीमंत आहे ते. हो ना, आपल्या गौरीचं घर आहे यावर विश्वासच बसत नाहीये. मला झालं काय डिमांडवातून पळून गेली ते, नाहीतर एवढ्या मोठ्या बंगल्यात आपल्याला राहायला मिळालं असतं का? हो ना. वा रेवती, हे तर आयते चालून आलेत की ग तुझ्याकडे. तो मुलगा निसटला हातातून, पण आता यांना सोडायचं नाही. यांच्याकडून गौरीची सगळी कुंडलीच काढून घेते. बिचारी गौरी, आता तिला कोण वाचवणार? अगं बाई, तुम्ही गौरीला तर करमतच नाही आणि तुम्ही पण. गौरी, तुझ्याशिवाय या घरातलं कोणाचं पानच हलत नाही वाटतं. देवा, मामा मामीने भलताच गैरसमज करून घेतलाय. मला त्यांच्याशी बोलायला हवं. गौरीजी, रुद्र सर, काही हवंय का तुम्हाला? नाही, म्हणजे मला, मी मदत काही, म्हणजे मामा मामीला कसं समजावं आता? हे सगळं काय चाललंय माझ्या आयुष्यात? आमच्या गौरीने तर जादूच केली हा तुमच्यावर. हो ना, गौरीशिवाय पान पण हलत नाहीये. ह हो, अगदी. जादू काय, मोहिनी घातलीये तिने सगळ्यांवर. आमच्या घरातले सगळे गौरी गौरी करत असतात तिला, सतत तिच्या पाठीमागे. अहो, तीळ भिजत नाही गौरीच्या नावाने तोंडात, हो की नाही नंदिनी? तुम्हाला सांगते, जी गौरी ना आहेच गुणाची. अहो, कायम सगळ्यांची मन जपते, खूप प्रेमळ आहे. आणि त्यात गरीब गाय, भर मान करून काही बोलायची नाही. ते तिच्या लग्नाचं काय म्हणत होतं तुम्ही? कल्लू नंबर 1 का सारखी लग्नाचा विषय काढतीये? अहो, लग्न ना ते आमची गौरी.
बिट्टी अगं काय करतेस? ते मी माझ्या आजीला घर दाखवून आणते. बिट्टी तुला कळत नाही? बोलतायत ना मोठी माणसं, बोलू देत त्यांना. अहो राहू द्या ना, कशाला लहान पोरीचं मन मोडायचं ना. आम्ही लगेच आलो घर बघून. असं लगेच होणार नाही म्हणा, केवढं मोठं घर आहे. जाऊ नंदाई आजी. हो ग जा ना. चला चला. हे गौरीचे कार्टी एक संधी सोडत नाही मध्ये मध्ये करायची. आता ही मध्ये आलीये, पण नाही तुम्हाला आणि तुमच्या लाडक्या बाजीला लवकरच घरातून हाकलून दिलं ना तर नावाची रेवती नाही मी. हे बाळा, आई बाबांची रूम कुठे आहे ग? आई बाबांची म्हणजे कुणाची खोली हवी यांना? पार्टनरचं आईवर प्रेम आहे, त्यांना समजलं की काय? इकडे ही आहे का ग? नाही, ही रेवती मॅडमची. ही असेल. नाही, ही सोवा बहिणींची. काय हो, हे वेगळे राहतात की काय? मला नाही वाटत. एवढा मोठा बंगला आहे, असेल कुठेतरी एखादी रूम त्यांची. तू तिलाच नीट विचार. या हा या. ही कोणाची? ही पा. जी तुम्हाला हवी होती ती. हा बघ, तुला म्हटलं ना असेल इथंच कुठेतरी. ही आपल्या गौरीची आणि जावई बापूंची खोली. काय हो, जरा विचित्रच ठेवली आहे ना खोली. काय ग, आई बाबांचा फोटो का नाही इथे? माझे आई बाबा, यांना पार्टनर माझा बाबा वाटतोय का? अगं बोल की, गप्प का झालीस? हीच आहे ना तुझ्या आई बाबांची खोली? काय तुझ्या बाबांनी लग्न केलंय ना तिच्याशी? मग कुठे राहतात ते? ही माझ्या पार्टनरची खोली आहे. पार्टनर? हे बघ बाळ, तू आम्हाला दुसऱ्यांच्या खोल्या नको दाखवूस. तू आमच्या जावई बापूंची खोली आम्हाला दाखव. तो माझा बाबा नाही, तो माझा पार्टनर आहे. ही त्याची खोली आहे आणि आई नाही राहत ते. पार्टनर म्हणजे दुसरा कोणीतरी असेल. हे बघ, तू आमचे ते जावई बापू नाही का, ते तुझे बाबा. तोच पार्टनर आहे माझा. मला मी त्याची मुलगी वाटते ना. हो, काय बोलते ही? वाटते म्हणजे? तुम्ही का आला तिथे? मी बरोबर बोलतीये. तुम्ही ना दुष्ट आहात, वाईट आहात. तुम्ही ना काल मग 3-4 आहात. जा इथून. ए चिमुरडे, नीट बोला. नाही
नाही बोलणार. माझ्या आईला जास्त त्रास नाही द्यायचा. जा तुम्ही इथून. निघा इथून, निघा. कोण ओरडतंय? घराचं फिश मार्केट करून ठेवलंय. नाहीतर काय, त्याची नाहीतर काय दुसऱ्या कोणाची मुलगी आहे का तू? आमच्या गौरीचं लग्न कुठे झालंय? सोहा मॅडम, काही हवंय का तुम्हाला? नकोय मला काही. आणि हे माझं घर आहे आणि तू मेड आहेस, लक्षात आहे ना? मला काही हवं असेल तर सांगेन मी तुला. तुला विचारायची गरज नाहीये. नाही, ते तुम्ही उभ्या होता ना म्हणून विचारलं. आधी मला सांग, ही गावठी लोक कोण आहेत? का अशी घरात फिरताय? यु नो, तुझी ती मुलगी आणि ते किती जोरजोरात ओरडतायत. शी, बॅकवर्ड्स कुठले? ते मामा मामी आहेत माझे. ते साधे असतील पण त्यांचा असा अपमान केलेला मला नाही चालणार. यू चीट, मला शिकवतेस? बिट्टी, तू गौरीजींची मुलगी आहेस, पण मला तुझा बाबा म्हणून ओळख हवी आहे. मला तुझा बाबा व्हायचंय. तुला चालेल? हो. गौरीजी ही सगळी नाती मला एका नात्यामुळे मिळणार आहेत. तुम्ही माझी पत्नी झालात तर. लग्न कराल माझ्याशी? Da re ra re ra re re ra re re ra re re ra re ra re ra re re ra ra re ra re ra re re ra re re ra re re ra re. मला माफ करा रुद्र सर. मी नाही घेऊ शकत आहे. मी नाही तुम्हाला होकार देऊ शकत.
गौरीजी, मी तुम्हाला तुमच्या योग्यतेचा वाटत नाहीये का? मग माझ्याशी लग्न करायला का नकार देताय? तुम्हाला मी आवडत नाही का गौरीजी? काहीतरी बोला. तुमच्या नकाराचं कारण तरी सांगा मला. तुमच्या मनात माझ्याविषयी नक्की काय आहे? काहीतरी बोला. हीच योग्य वेळ आहे रुद्र सरांना माझ्याबद्दल सगळं खरं सांगायची. मी त्यांना सगळं खरं सांगून टाकते. गौरीजी प्लीज बोला. अशा गप्प राहू नका. रुद्र सर, मी तुम्हाला नकार देते कारण मी तुमच्याशी. ही मुलगी बोलून सगळं घालवून टाकणार आहे वाटतं. काहीतरी करा ना. बिट्टी, बिट्टी, बिट्टी. बिट्टी, काय होतं बाळा? काय झालं तुला अचानक? आता गौरी खरं बोलता बोलता राहिली, पण ही पोरगी जर का उठली आणि त्यानंतर ती खरं बोलली तर? असं कसं खरं सांगेल? तुम्ही इथेच थांबा, मी बघतेच कसं खरं बोलते ते. असली कसली काय तू? हा, त्या पोरीला स्वतःची पोरगी मानतेस ना? तरी तिच्या आयुष्याची माती करायला निघालीये तू. बघ बघ एकटं जरा काय अवस्था करून ठेवली तिची. तुला काहीच कसं वाटत नाही ग? दिसत नाही तुला किती आस लावून बसलीये ती? तो काय पार्टनर का काय? त्याच्यावर किती जीव आहे तिचा.